मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम आहेत. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. यावर मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर एखाद्या कुटुंबाबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार ठाम आहेत. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून वडेट्टीवार संतापले आहेत. लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे. अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालय आणि त्याच्या ट्रस्टींचे कारनामे समोर आले. ज्या खिलारे कुटुंबानं रुग्णालयासाठी जमीन दान केली त्या खिलारे कुटुंबालाही मंगेशकर कुटुंबानं सोडलं नाही असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. मंगेशकर कुटुंबाचं योगदान मोठं आहे, ते जगाला माहीत आहे असं अजित पवार म्हणाले. पण वडेट्टीवार मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. ह्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. वडेट्टीवारला बोलायला लागतं म्हणून बोलतात ते. त्यांचा बोलण्यात वेगळा आहे, मनात वेगळा आहे, तोंडात वेगळा आहे. ते इंटरनॅशनल लीडर आहे वडेट्टीवार आणि इंटरनॅशनल लीडर ते आहे संजय राऊत. लता मंगेशकरला गायन कोकिळा, या भारताची गायन कोकिळा म्हणले जाते. जगभरात प्रसिद्ध असलेले या कुटुंबाला अशा पद्धतीने हिणवणं हे चुकीचं आहे. त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मेडिकलचा जो व्यवसाय असेल तो वेगळा भाग आहे. योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांचे हे करायचे मला माहीत नाही. मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट करा अशी मागणी उदयनराजेंनी केली. अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत. तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत? ते जनतेच्या करतायत ना. त्यांना जी दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती, ऐन मोक्यावरची जागा, तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अमित शहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनं रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवलाय. तर रायगडचा तिढा सुटेल, थोडासा धीर धरा अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या आधी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. रायगड दौऱ्यात अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या रायगडमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. अमित शहांनी तटकरेंच्या घरी स्नेहभोजन केलं तरीही रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल अशी आशा शिंदेंच्या आमदारांनी व्यक्त केली. दरम्यान अजित पवारांनी मात्र यावरून टोला लगावलाय. मला असं वाटतं अमित शहाजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत. आणि म्हणून वेट अँड वॉच, कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठच्या रूपाने घोषित करेल असं मला निश्चित वाटतं. छत्रपतींचा मावळा भरतशेठ आहे आणि भरतशेठच्या रूपाने पालकमंत्रीपद निश्चित मिळेल. अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही. गेल्या वेळेला सुद्धा
पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता यावेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे. बघूया ना, आता त्यांना सांगून त्यांनी स्टे दिलेला आहे, ते येतं तर कदाचित सोडवतील असं दिसतंय. त्यांनी दिल्लीला त्यांना तिथे भेटून त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या रस्त्यातच असल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्वीकारलं असेल. पण जेवायला गेले म्हणजे काय झालं अशातला भाग होत नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करायचं कारण नाही. काळजी करू नका. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे धीरे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले उत्सुक आहेत, पण अमित शहांचा दौरा आणि पालकमंत्री पदाचा संबंध नसल्याचं तटकरे म्हणतात. भेट ही अतिशय वेगळा करण्यासाठी आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात. त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्थ होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती आहे. घरी जाणं हे संस्कार आहे, संस्कृती आहे आपली. आणि माननीय अमित भाई जर तटकरे यांच्या घरी जात असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये गोगावलेजी किंवा एकनाथजी किंवा आम्ही कोणी काही नाराज व्हायची गरज नाही, नाराज होणार नाही. त्यांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आहे घरी जेवायला आणि अमित भाईलाही बोलवलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलाही त्या ठिकाणी विचार करू नये. केंद्राचा एवढा मोठा माणूस एखाद्या पालकमंत्रीपदाकरता या गोष्टी करतील. तिथे योगायोगाने तटकरे साहेब एक खासदार आहे, तर खासदाराच्या घरी एखाद्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे ते जेवणाला जात असतील. पण आमचे तिघही नेते हे सक्षम आहे पालकमंत्रीपदाच्या निवडा करण्याकरता. त्यामुळे मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही हा त्रास देऊ. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयातील सुनावणी संपली. 21 एप्रिलला निकाल दिला जाणार असून आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. अभय कुरुंदकर दोषी असून त्याच्यावर काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले. थोरले प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम स्त्रियांसाठी शाळा सुरू केली आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजेंनी केलंय. थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यामधील राजवाड्यामध्ये शाळा सुरू केली होती असं उदयनराजे म्हणाले. उदयनराजे भोसलेंनी महात्मा फुलेंबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं वाद सुरू झाला. स्त्रियांसाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंहराजे भोसले यांनी सुरू केल्याचा दावा उदयनराजेंनी केला. थोरल्या प्रतापसिंहराजेंनी साताऱ्याच्या राजवाड्यात ही शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं असं उदयनराजे म्हणाले. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. उदयनराजेंच्या या वक्तव्यानं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले. थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. कुठलाही अभ्यास, कुठल्याही इतिहास, समाज शास्त्रज्ञ यांचा कोणताही सल्ला न घेता एका लोकसभेमधल्या खासदारांना अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे. आज महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन एवढी बेजबाबदारपणे कसं काय हे वागू शकतात, म्हणून पहिल्यांदा मी उदयनराजेंचा निषेध व्यक्त करतो. उदयनराजेंकडून खोटा इतिहास पसरवण्याचं काम होऊ नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तर उदयनराजेंनी नवा शोध लावल्याची टीका ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे. उद्या म्हणतील की गार्गी एक पुराणातली महिला होती, त्या गार्गी ही त्याआधी शिक्षिका होती. नवा शोध आता उदयनराजेंच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा, आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे. भिडेवाडा स्मारकाच्या कामावरून भुजबळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक बैठका झाल्या मात्र काम झालं नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
काम होणार नसेल तर आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल. लवकरात लवकर स्मारकाचं काम पूर्ण करू असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले. या कामासाठी सुद्धा अजित पवारांनी 200 कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले. आता एवढ्या मीटिंग झाल्या अजून एकही काही जागा काही ताब्यात येईनाच. सांगून झालं. जागा फार कमी पडते, आपण पाहिलं इथे. आणि मग शेवटी जे आहे मला काल सांगावं लागलं की बाबा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो फुलेवाड्याचा आहे. हे मान्यच आहे की याला 200 कोटी रुपये शासनाने देऊनही लँड ॲक्विजिशन भूमी अधिग्रहण लवकर होत नाही. सुदैवाने मी कसा मांडणार, मी तर राज्याचा प्रमुख नाही, अशा विचारात मी येतो मला समोर अजितदादा दिसले. दादा म्हटलं मला घोषणा करायची, म्हटलं बिंदास घोषणा कर. 200 कोटीपैकी 100 कोटी आपण रिलीज पण केले आहे. लँड ॲक्विजिशनला तुम्ही स्पीड द्या, गती द्या आणि आपण हा सगळा विषय पूर्ण करू. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली असून एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का असा सवाल देखील उदयनराजेंनी केला. तर द्यायचा एक दणका, त्यात काय एवढं अशी प्रतिक्रिया सुद्धा उदयनराजेंनी दिली आहे. वाघ आहे त्याचं ते कुत्रं बघा, ते इथलं ते लांब एवढं लांब कानाचं कुत्रं बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळे ब्रिटिशरचे कुत्री होते ना आली, हीच कुत्री ब्रिटिशर सगळी. हा फेकून टाका कशाला, त्याचं कौतुक जास्त हवं आहे. आता उद्या काय द्याचं दणकाने टाकून द्यायचं, एवढं काय किती विचार करायचं. गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागते तरी किती? 48 एकर म्हणजे काय थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं. ह्याची सुद्धा संदर्भात मी दोघांशी, अमित शहाजींशी आणि देवेंद्रजींशी बोलले. त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी. डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या MGM रुग्णालयाच्या डॉक्टरवर संतापले. आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही. हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार, आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी मेडिक म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. कंडिशन किती खराब असू द्या ना, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही? ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे. दादा मला सगळीच कल्पना आहे. माझा भाऊ MBBS MD आहे. त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं. 3,05,000 रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब. नाही आपला गैरसमज होतोय. काही गैरसमज नाही, पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे. हॉस्पिटलचं बिल आहे ना, एकतर मी डॉक्टर एक काम करणार, तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल. अरे कशाचा ठरल्याप्रमाणे आलं का लक्षात? असे गोरगरीब लोकांना लुटू नका. ह्याला लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला, बरा. अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो. हा जे ठरलं, आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता. तुम्ही अहो किती पेशंट वाटतं नातेवाईकांनी मला बोलले ना, त्यांनी सांगावं की आम्ही लुटलंय किंवा आम्ही. अहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो, माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो. नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना. अहो कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस अंगावरचं सगळं. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका. बरं ठीक आहे, करा तेवढी मदत. हाताला लावायची जी सुई असती, मी मेडिकलवर विचारली तिची किंमत किती आहे. त्यांनी सांगितले की तिची किंमत 7 ते 8 रुपये. त्या ठिकाणी जर तिची किंमत जर बघितली तर त्यांनी 300 रुपयाला लावली. सलाईन आहे त्याची किंमत 10 ते 12 रुपये. त्यांनी तुम्हाला सांगतो 2 ते 2,500 रुपये लावलेत.
त्या 15,000च्या इंजेक्शनाची किंमत जर मेडिकलवर जर बघितली 4,500 ते 5,000 रुपये किंमत आहे. गोरगरीब लोकांची पिळवणी करण्याचं काम हे MGM हॉस्पिटल करतंय. अशा हॉस्पिटलवर तुम्हाला सांगतो 100% गुन्हा दाखल झाला पाहिजेत. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार मंगळवारी होणार आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांसाठी अर्थ खातं महिनाभर आधीच आता निधी देणार असंही प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याच्या 7 तारखेला पगार होईल असं सरनाईक यांनी म्हटलं. वित्त विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. जी रक्कम आहे 120 कोटी रुपये ती ताबडतोब आजच्याच आमच्या महामंडळाकडे येणार आहे आणि त्यानुसार 3 दिवस लागोलग सुट्ट्या म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार सुट्ट्या असल्या कारणानंतर मंगळवारी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा होईल. जे आम्हाला पगारासाठी सातत्यानं वित्त विभागाकडे विनवण्या कराव्या लागतात त्या कराव्या लागू नये यासाठी प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल जेणेकरून कर्मचाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही. पुढल्या महिन्यापासून 7 तारखेला त्यांच्या पगार बँकेमध्ये त्यांचा पगार पोचला जाईल. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे. कोरटकरला पोलीस संरक्षण देखील देण्यात आलं. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरला अटक झाली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर रेल्वे सेवा अधिक सुधारण्यावर भर असणार आहे. फडणवीसांची मुंबईसाठी महत्वाची घोषणा. ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा सरकारचा प्रयत्न. मुंबईला मनोरंजनाची जागतिक राजधानी बनवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्याचा निर्णय. पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत सुरू होणार. मुंबईची फिल्म इंडस्ट्री इतर ठिकाणी जाईल असं शक्य नाही. उलट भविष्यात वर्ल्ड एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुंबईत येईल. महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा. केंद्र सरकार महाराष्ट्रात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1,73,000 कोटी रुपये खर्च करणार. महाराष्ट्राला रेल्वे बजेटमधून 23,700 कोटी मिळाले. गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गिकेचं दुहेरीकरण. केंद्राकडून 4,819 कोटींचा निधी. 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास. यात CSMT स्थानकाचा समावेश. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार. सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार. 132 स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत. ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे. यावर्षी देखील जवळपास 24,000 कोटी रुपये 23,700 कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत.